नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रुद्रप्रताप आणि गिरिजा दोघेजण मंदिरामधून देवाचं दर्शन घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, या या सुनबाई या, आलात तुम्ही दोघेजण. तुमचं देवदर्शन कसं झालं, चांगलं झालं ना? तेव्हा रुद्र म्हणतो, हो आबासाहेब, देवदर्शन उत्तम झालेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नागेश्वर म्हणत असतो, अहो लवकर या, इथे सुनबाई आणि आपले चिरंजीव खोलंबलेत, लवकर या बरं आता औक्षणाचं ताट घेऊन. तेव्हा प्रेक्षकांनो वासंती म्हणते, आले आले, अहो 2 मिनटं तर थांबाल, आले ना. आणि ती आता औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते माप ओलांडण्यासाठी. इथे आता उंबऱ्यामध्ये तिने मापसुद्धा ठेवलेलं असतं. आणि गिरिजाला हळद कुंकू लावून वासंती म्हणत असते की आता उजव्या पायाच्या अंगठ्याने हे माप आता तुला ओलांडायचं आहे आणि घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते ठीक आहे. तेव्हा रुद्र लगेचच आपला हात गिरिजाला देतो. तेव्हा गिरिजासुद्धा आपला हात रुद्रच्या हातावरती ठेवते. तेव्हा रुद्र तिला म्हणतो की आता माप ओलांड म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजाचा हात पकडून इथे रुद्रने आता तिला माप ओलांडायला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गिरिजा आता माप ओलांडते आणि घरामध्ये गृहप्रवेश करते. ज्या क्षणी प्रेक्षकांनो गिरिजाने घरामध्ये पाऊल टाकलेलं असतं त्या क्षणी तिला एका लहान मुलीच्या चालण्याचा आवाज यायला लागतो. त्याचबरोबर एक लहान मुलगी तिच्या पुढे चालत असते आणि मग तिची आई तिला हाका मारत असते, छकुली आगाऊपणा करायचा नाही या, नाहीतर बाबांना नाव सांगेन, असं इकडे तिला आता आवाज ऐकू येत असतो. तेव्हा इथे गिरिजा त्या मुलीच्या मागे मागे चालत असते आणि ती मुलगी पुढे चालत असते आणि तिची आईसुद्धा त्या मुलीची गिरिजाला दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा आता पूर्णपणे भानावरती नसते. तेव्हा रुद्र तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला म्हणतो, गिरिजा काय झालं, कधीपासून आवाज देतोय, तुम्ही थांबतच नाही, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणत असते की नाही, सगळं काही ठीक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, आता मला एका मुलीचा आवाज ऐकू आला आणि ती मुलगी घरामध्ये चालत होती, एक लहान मुलगी, आणि तिची आई तिला हाका मारत होती, छकुली छकुली म्हणून. तेव्हा इथे आता लगेचच नागेश्वरचे डोळे मोठे होतात आणि वासंतीसुद्धा घाबरते. तेव्हा रुद्र म्हणत असतो की संगीताच्या वेळी जो तुम्हाला भास झाला होता, तुम्हाला आवाज ऐकू आले होते, तसाच भास तुम्हाला आताही झाला का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मला भास नाही झाला, मला ती लहान मुलगी दिसली आणि तिची आईसुद्धा मला दिसली. ती तिला छकुली छकुली म्हणत होती आणि ती मुलगी अख्ख्या घरभर सगळीकडे धावत होती, मला आता दिसली ना. तेव्हा इथे वासंतीला आठवतं ज्या वेळेला नागेश्वरने अंगत आणि देवकी यांच्या घराला आग लावली होती, पण देवकीने खूपच हुशारीने आपल्या मुलीला म्हणजे इथे गिरिजाला इथे प्रोटेक्ट केलेलं असतं, वासंतीकडे दिलेलं असतं. वासंतीकडून ती मुलगी इथे आता प्रभास काकांकडे गेलेली असते आणि नंतर ती गेलेली असते दत्तूकडे. तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने गिरिजा वाचलेली असते, पण मात्र तिचे आई वडील तिच्यापासून दुरावलेले असतात आणि ते फक्त नागेश्वरमुळे घडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वरच्या समोरच गिरिजा म्हणत असते की एक मुलगी छकुली छकुली म्हणून सगळीकडे धावत होती, तिची आईसुद्धा होती. तेव्हा नागेश्वरला राग येतो आणि तो म्हणतो, ए पोरी, अगं काय बोलतेस हे, आजच तुझं लग्न झालं आहे ना आणि आताच तू गृहप्रवेश करून घरामध्ये आली आहेस देवाचं दर्शन घेऊन. दारामध्ये सगळ्यात आधी तू तुझ्या नवऱ्याचं नाव घ्यायला हवी होतीस. काय हो, यांनी उखाणा तरी घेतला ना, आणि काय या सारख्या सारख्या छकुली छकुली करत बसलेत, ज्याचा काही अर्थसुद्धा नाही आहे. काय हो चिरंजीव, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गावातल्या बायका म्हणत असतात, बरं बरं चला उखाणा घ्या. तेव्हा गिरिजा म्हणते की मला उखाणा नाही येत. ते म्हणतात नाव तर घ्यावंच लागेल. तेव्हा गिरिजा म्हणते रुद्रप्रताप घोरपडे. तेव्हा इथे फक्त रुद्रप्रताप घोरपडे नाही तर उखाण्यामध्ये नाव घ्यावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो की हे बघा गिरिजा, प्लीज तुम्ही शांत व्हा, शांत राहिलात तरच तुम्हाला उखाणा घेता येईल. प्लीज तुम्ही शांत राहा, घाबरू नका, सगळी आपलीच तर माणसं आहेत ना. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्रप्रताप म्हणतो की बरं ठीक आहे गिरिजा, तुम्ही तोपर्यंत आठवा, तोपर्यंत मी नाव घेतो, हो की नाही? तेव्हा इथे आता रुद्रप्रतापने खूपच छान असं नाव घेतलेलं असतं.
ज्याच्यामध्ये इथे प्रेमाचा आणि गिरिजाच्या त्याच्याबरोबर असण्याचा उल्लेख झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण टाळ्या वाजवतात, इतका छान उखाणा घेतला म्हणून. त्यानंतर गिरिजासुद्धा आता रुद्रचं नाव घेऊन छान उखाणा घेते. सगळेजण तिला टाळ्या वाजवतात आणि रुद्र लगेच म्हणतो की माझ्यापेक्षा जास्त छान तर उखाणा हिने घेतला, हो की नाही गिरिजा? आणि सगळेजण टाळ्या वाजवून तिचं स्वागत करतात. सगळं आता ठीक असतं प्रेक्षकांनो, पण नागेश्वर मात्र चिडलेला असतो. नागेश्वर वासंतीला म्हणत असतो की हे सगळं काय आहे? ती मुलगी सारखी सारखी छकुली छकुली का म्हणत होती? तिला काय माहिती आहे अंगत आणि देवकीबद्दल, सांग ना. तेव्हा वासंती म्हणते, हे बघा, मला खरंच काही माहिती नाही आहे की तिला त्या लहान मुलीचं नाव सतत का आठवतं आणि अंगत आणि देवकीबद्दल तिला काही माहिती कसं असेल. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, का का माहिती नसेल? तुम्ही आहात ना सांगायला, तुम्हीच सांगितलं ना तिला या सगळ्याबद्दल. तेव्हा वासंती म्हणते, नाही हो, असं काय करताय तुम्ही? मी तिला काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे. उलट मलाच कधी कधी प्रश्न पडतो की तिला या घरामध्ये आल्यानंतर हे भास व्हायला का लागलेत. मी खरंच सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतो, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही केलं आहे. या घरामध्ये तुमच्या बाजूने कुणीच नव्हतं ना. सूनबाई आल्या तसं तुम्ही त्यांना तुमच्या बाजूने करून घेतलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर आमच्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, कळलं का? तेव्हा इथे नागेश्वर वासंतीचा गळा दाबत असताना त्या रूममध्ये आता इथे कोण आलेली असते? गिरिजा आलेली असते. गिरिजा बघते तर काय, इथे नागेश्वर घोरपडे त्याच्या बायकोचा वासंतीचा गळा दाबत असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणते की सॉरी सॉरी, मला माफ करा, मी ते आईसाहेबांना भेटायला आले होते. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की सुनबाई, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं आता लग्न झालं, या घरच्या सून आहात तुम्ही, तर दुसऱ्याच्या रूममध्ये जाण्याच्या आधी दरवाजा नॉक करायचा असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या घरातला हा पहिला नियम आहे तुमच्यासाठी. कुणाच्याही रूममध्ये जा तुम्ही, पण जात असताना दरवाजा वाजवल्याशिवाय तुम्ही कुणाच्याही रूममध्ये प्रवेश करायचा नाही, असं आता नागेश्वरने सांगितलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, सॉरी सॉरी साहेब. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा धावत पळत आपल्या आईकडे येते आणि म्हणते, आईसाहेब, अहो काय आहे हे सगळं? तेव्हा प्रेक्षकांनो वासंती म्हणत असते की हे बघ गिरिजा, या घरातला पहिला नियम तुला यांनी समजावून सांगितला, आता मी तुला दुसरा नियम सांगणार आहे. हे बघ, या घरामध्ये काय चाललंय, काय घडतंय, तुला जास्त विचार करायची गरज नाही आहे. जे काही तुला वाटतंय, जे काही आवाज येत आहेत, त्या सगळ्याकडे तुला दुर्लक्ष करायचं आहे, कळलं? आणि तुला आता लक्ष द्यायचं आहे ते रुद्रकडे. तेव्हा प्रेक्षकांनो जास्त विचार करायला जायचं नाही, जे जसं चालू आहे तसं चालू राहू दे, काहीही बदलायला जाऊ नकोस, असं इथे वासंतीने गिरिजाला सांगितलेलं असतं. तेव्हा गिरिजाला वासंतीची अवस्था बघून फारच वाईट वाटतं. तर इथे गिरिजा शांतपणे बसलेली असते. तेव्हा तिला आठवत असतं संगीतच्या वेळेलासुद्धा तिला तसेच आवाज ऐकू आलेले असतात आणि तेव्हासुद्धा ती चक्कर येऊन पडलेली असते. आणि आता तर तिला छकुली नावाची मुलगी आणि तिची आई स्पष्टपणे दिसली. तर प्रेक्षकांनो इथे रुद्र आलेला असतो. तेव्हा रुद्र दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो, मी आतमध्ये येऊ का? तेव्हा गिरिजा म्हणते, प्लीज या ना, विचारताय काय? तेव्हा इथे आता रुद्र आल्यानंतर तो म्हणतो, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवू का? तेव्हा त्याने गिरिजासाठी छान असे पैंजण आणलेले असतात. तो म्हणतो, हे बघा, मी तुमच्यासाठी पैंजण आणलेत. तेव्हा गिरिजाला म्हणतो, छान आहेत ना, आवडले तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते, हो आवडले. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, तुम्ही बसा ना, प्लीज बसा, मी तुमच्या पायामध्ये हे पैंजण घातले तर चालेल तुम्हाला? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा इथे गिरिजा म्हणते आपल्या मनामध्ये की हे सगळं का करताय तुम्ही? हे लग्न तुमच्यासुद्धा मनाविरुद्धच झालं आहे ना? मग तुम्ही आता हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी करताय की काय? पण इथे तर कुणीच नाही आहे, मग तुम्ही का वागताय असं? तेव्हा इथे ते आपल्या मनामध्येच हे सगळं बोलत असते. तेव्हा इथे आता लगेच तिला रुद्र म्हणतो, तुमचा पाय माझ्या पायावरती ठेवा. ती म्हणते, आहो कशाला, ऐका ना. तेव्हा इकडे रुद्र म्हणतो, काय काय म्हणालीस तू? तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते की आहो ऐका ना. तेव्हा तो म्हणतो, काय? तेव्हा इकडे गिरिजाला आता खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतं, पण तरीसुद्धा ती रुद्रच्या सांगण्यावरून त्याच्या पायावरती आपला पाय ठेवते आणि मग रुद्र तिच्या पायामध्ये स्वतःच्या हाताने पैंजण घालतो. तेव्हा इथे वासंती बघत असते. वासंतीला खूप छान वाटतं. तिला वाटतं की चला
आपला मुलगा निदान त्याच्या वडिलांवरती तरी गेलेला नाही आहे, या गोष्टीचं त्याला समाधान असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे वासंती येते. तेव्हा रुद्र म्हणतो की आईसाहेब तुम्ही. तेव्हा इथे वासंती म्हणते, रुद्र तू इथे काय करतोयस आणि काय चाललंय तुझं? तेव्हा रुद्र म्हणत असतो, काही नाही, मी गिरिजासाठी पैंजण आणले होते, ते मी त्यांच्या पायामध्ये घातलेत, बघा छान आहेत ना. तेव्हा वासंती म्हणते, तू आणलेस ना, मग छानच असणार. तेव्हा इथे वासंती म्हणते, रुद्र अरे तुला माहिती आहे ना आज तुमचं गोंधळ आहे. तेव्हा मी गोंधळाच्या सामानाची काही यादी केली, तू जरा नजर फिरवून सांगशील का की त्याच्यामध्ये काही राहिलं तर नाही आहे ना? चल जरा माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र आता वासंतीबरोबर गेलेला असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मला रुद्र यांना लवकरात लवकर सांगायचं आहे की हे लग्न मी मग स्वतःच्या मर्जीने केलेलं नाही आहे, तर मी जबरदस्तीने हे लग्न केलेलं आहे. आणि त्यांनी तर सुद्धा माझ्याबरोबर जबरदस्तीनेच हे लग्न केलं आहे ना, मग ते सुद्धा हे सगळं नाटक का करतायत? निदान मनामध्ये जे काही आहे ते आम्ही स्पष्टपणे एकमेकांना सांगितलं पाहिजे, असं आता गिरिजाला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गिरिजा आता त्याबद्दलच विचार करत असते, पण तिला माहितीच नाही आहे की रुद्रचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे आणि ते सुद्धा खरं प्रेम. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गोंधळाची सगळी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा इथे लागणारं सामान साहित्य सगळं आणलेलं असतं आणि तेव्हा तिथे रुद्रप्रताप आपल्या चिरंजीवांना घेऊन आलेले असतात आणि ते सुद्धा इथे रुद्रला. आणि तेव्हा इथे रुद्रला आता एका पाटावरती बसायला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे दत्तू आणि मोनू दोघे जण आलेले असतात. तेव्हा मोनू येतो आणि म्हणतो की दादा सांगा, माझी ताई कशी आहे, बरी आहे ना? तिने तुम्हाला त्रास तर दिला नाही ना? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही अजिबात नाही. तेव्हा इकडे मोनू म्हणत असतो की तिने जर तुम्हाला त्रास दिला, तिचं काही चुकलं तर तिला माफ करा, तिला काही बोलू नका. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, मोनू तू अजिबात काळजी करू नको, मी तुझ्या ताईला अजिबात काही बोलणार नाही आहे, दुखावणार सुद्धा नाही. मी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, मग तर चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गोंधळी म्हणत असतात की चला चिरंजीव तर आले तुमचे, पण तुमची सूनबाई कुठे आहे? सूनबाईला लवकरात लवकर बोलवा, गोंधळाचा मुहूर्त टळायला नको. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणतात, अहो कुठे आहे सूनबाई, आणा ना त्यांना लवकर. तेव्हा वासंती म्हणते, अहो ती तयार होत असेल, येतच असेल, येते. तोपर्यंत इथे आता गिरिजा आता बाहेर येणारच असते, पण तेव्हा तिला पुन्हा छकुली छकुली असे आवाज ऐकू यायला लागतात. तेव्हा ती पुन्हा त्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात करते. इथे गोंधळी आलेले असतात, गोंधळाला सुरुवात करायची असते, पण इथे गिरिजाचं मात्र आता वेगळं सुरू असतं. तिला आता वेगवेगळे जे आवाज ऐकू येत असतात, जी लहान मुलगी तिची आई तिला दिसत असते, तेव्हा तिला शोध घ्यायचा असतो की हे नेमकं काय आहे, या घरामध्ये मला हे असे भास का होत आहेत, याचा शोध गिरिजाला घ्यायचा असतो. नागेश्वर चिडतो आणि म्हणतो, अहो कुठे आहेत सूनबाई, अजून कशा आल्या नाही, एवढा वेळ लागतो का तयार व्हायला? तेव्हा वासंती म्हणते, अहो असं काय करताय, बाईची जात आहे, तयार व्हायला वेळ लागणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता प्रभास काका दत्तूला म्हणत असतात, अरे दत्तू माझं शांतपणे ऐकून घे. अरे गिरिजा आहे ना, गिरिजा ती तुझी पोरगी, या घराचं मालकीनं असतं. अरे तीच ती मुलगी आहे जी मी तुला दिली होती. तुझी मुलगी गिरिजा ही या घरची खरी मालकी नाही, कळते का तुला? आणि नागेश्वर घोरपडे रे खूपच हुशारीने तिचं लग्न रुद्रबरोबर लावले आणि हे लग्न फक्त 6 महिन्यांकरिताच आहे. 6 महिने झाले की तो नागेश्वर घोरपडे आपल्या गिरिजाला मारून टाकणार आहे. हे तुला माहिती आहे का? तू काहीही कर, पण लवकरात लवकर गिरिजाला हे सत्य सांगून टाक. तेव्हा इथे दत्तू गिरिजाला फोन करतो आणि म्हणतो की आत्ताच्या आता मंदिराच्या बाहेर मला भेटायला ये, मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा गिरिजा त्या ठिकाणी आपल्या वडिलांना भेटायला आलेली असते आणि तेव्हाच तिथे नागेश्वर घोरपडे आलेला असतो आणि तो दत्तूला मारून टाकतो. आणि नागेश्वर म्हणतो की सत्य ज्या ज्या व्यक्तीला कळेल आणि ती व्यक्ती इथे सुनबाईला काही सांगण्याचा प्रयत्न करेल, त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, त्याला असंच मी मारून टाकेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो दत्तूला सत्य समजल्यानंतर इथे नागेश्वर घोरपडे एक चाकू घेतो आणि आता त्याने दत्तूला ठार मारून टाकलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नागेश्वर म्हणतो की सत्य ज्याला कळेल ना त्याला जीव गमवावाच लागेल, काहीही झालं तरीसुद्धा आम्ही आमचं नशीब कुणालाही बदलू देणार नाही, असं नागेश्वर घोरपडे म्हणतो.
तेव्हा त्या ठिकाणी गिरिजा आलेली असते आणि ती आता जोरात आपल्या वडिलांना हाक मारते बाबा, आणि खूपच जास्त ती आता घाबरलेली असते.